भांडण मिटवायला गेला आणि जीवाला मुकला, ऐकूनच अंगावर काटा येईल. धुळे हादरले. गरजवंतांच्या व संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जा व आपापल्या परीने सहकार्य करा, असा जगातील प्रत्येक धर्म सांगत असतो. हिंदू धर्मही त्याला अपवाद नाही. पण संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्याला किंवा प्राणघातक हल्ला करणाऱ्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच प्रसंगी प्राणत्याग करायची वेळ येते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत अशीच एक दुर्दैवी घटना दहिवद नावाच्या छोट्या गावात घडली. ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिरपूर तालुक्यातील दहिवद गावचे माजी सरपंच जगन भिला पाटील यांचा दहिवद गावात आणि परिसरात दबदबा होता. शिरपूर तालुक्यातील राजकारणी लोकांमध्ये त्यांची उठबस असायची. शिरपूर साखर कारखाना कामगारांचेही जगन पाटील नेतृत्व करत असत. त्यांच्यातील समाजसेवेचे गुण त्यांचे पुतणे बारकू उर्फ विनायक काशीनाथ पाटील यांच्यामध्ये उतरले होते. जनसंपर्कात बारकू पाटलांना रस होता. गरजवंतांच्या मदतीला धावून जाणे किंवा आपसातील वाद मिटवण्यासाठी बारकू उर्फ विनायक पाटील प्रयत्नशील असत. बारकू पाटील हे शिरपूरमधील सूतगिरणीत कामाला होते. सामाजिक कामात स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करणारे बारकू म्हणजेच विनायक पाटील नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतावर गेले होते. पण सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते घरी आले नव्हते. दररोज दुपारी जेवायला घरी येणारे बारकू म्हणजेच विनायक पाटील सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरी न परतल्याने घरची मंडळी चिंतेत होती. सायंकाळी 5 वाजता बारकू पाटील यांचा भाऊ नवनीत काशीनाथ पाटील आणि पुतण्या आकाश गुलाब पाटील हे दोघे बारकू पाटीलांना पाहण्यासाठी त्यांच्या शेताच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांना रुहानी मानव केंद्र परिसरात बारकू पाटील जमिनीवर पालथे पडल्याचे आढळून आले. शेताकडे जाऊन येतो असे सांगून मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी घराबाहेर पडलेले आपले भाऊ बारकू पाटील हे रस्त्याकडेला निपचिप पडल्याचे पाहून नवनीत पाटील आणि पुतण्या आकाश पाटील घाबरले. ते तात्काळ आपले चुलत भाऊ चुनीलाल जगन्नाथ पाटील यांच्या घरी गेले आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. बारकू पाटील शेताकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला पालथ्या अवस्थेत निपचित पडल्याच्या कळताच चुनीलाल हे नवनीत आणि आकाश यांच्यासह घटनास्थळी गेले. तेव्हा जमिनीवर पडलेल्या बारकू यांच्या भोवती बघ्यांची गर्दी झाली होती. ती गर्दी बाजूला सारत बारकू यांना सरळ केले असता त्यांच्या नाकातोंडातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. क्षणाचीही उसंत न घेता नवनीत पाटील चुनीलाल पाटील यांनी खाजगी रुग्णवाहिका मागवून रक्ताळलेल्या अवस्थेतील बारकू पाटील यांना औषधोपचारासाठी शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक तपासणी केली असता कामगिरीवर असलेले डॉक्टर राहुल रामोळे यांनी तपासणीअंती बारकू पाटील मृत झाल्याचे घोषित केले. हे घरी कळताच कुटुंबियांनी टाहो फोडला. गावातील लोकांनी या मृत्यूबद्दल आश्चर्य व्यक्त केले. शिरपूरच्या ग्रामीण रुग्णालयातून पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर दहिवदच्या स्मशानभूमीत बारकू पाटील यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने कुटुंबीय हादरून गेले होते. ते शोकमग्न होते. अशावेळी चुनीलाल पाटील यांनी गावातील काही जाणकारांचा कानोसा घेतला. बारकू पाटलांचा मृत्यू हा अपघात अथवा अकस्मात नव्हता, तर त्यामागे घातपात असल्याचे काहींना दबक्या आवाजात चुनीलाल यांना सांगितले. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही हे चुनीलाल यांना माहीत असल्याने त्यांनी बारकू यांच्या मृत्यूबाबत व्यक्त केलेल्या शंकेचा पाठपुरावा केला. त्यांना कळलेल्या घटनेमागे बारकू यांच्या मृत्यूचे कारण दडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दहिवद गावात भरत दिलीप सनेर यांची पानटपरी आहे. या पानटपरीवर गावातील मंडळी एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी विरंगुळा म्हणून एकत्र बसत असतात. रविवारी दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान बारकू पाटील, योगेश पाटील, विनोद राजपूत आणि भरत संटे हे चौघे गप्पा मारत बसले होते. तेव्हा गावातीलच दादू उर्फ उमेश विश्वनाथ चव्हाण हा युवक तेथे आला. त्याने भरत दिलीप सनेर याला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत त्याच्या पानटपरीवर तुफान दगडफेक केली. आडदांड प्रकृतीच्या दादू चव्हाणला आवर घालण्यास कुणी दजावत नव्हतं. पण सामाजिक जाणीव असलेले बारकू विनायक पाटील हे भरत सनेर यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी दादूला
दगडफेक करण्यापासून परावृत्त केले. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आवरण्याची हिंमत बारकू याने कशी केली याचा दादू चव्हाणला राग आला. तू का मध्ये पडलास? तू का मला अडवलंस? असे म्हणत दादूने बारकू यांनाही शिव्या दिल्या. चिखलात दगड मारला तर चिखल आपल्या अंगावर उडतो हे तत्त्व बारकू पाटील यांना ज्ञात असल्याने त्यांनी दादू चव्हाणची शिवीगाळ गांभीर्याने घेतली नाही. त्याला प्रत्युत्तरही केले नाही. मात्र आपल्या घरी जाताना दादू हा भरत आणि बारकू यांना शिव्या देत होता. जाता जाता येत्या 2 दिवसात तुमच्या दोघांचा म्हणजे बारकू पाटील आणि भरत सनेर यांचा मुर्दाच पाडतो अशी धमकी देऊन तो गेला. दादू चव्हाणची सवय लक्षात घेता त्याने दिलेली धमकी बारकू पाटील यांनी मनावर घेतली नाही आणि ही घटनाही ते विसरून गेले. दादू चव्हाणच्या डोक्यातील राग मात्र कमी झाला नव्हता. मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी बारकू पाटील हे आपल्या शेतात एकटेच जात असल्याचे त्याने पाहिले आणि त्याच्या डोक्यातील सूड भावना उफाळून आली. बारकू याला जन्माची अद्दल घडवण्याचा विचार दादूच्या दुष्ट मनाने पक्का केला. बारकू हे विचाराच्या तंद्रीत रस्त्यावरून जात असताना बेसावध अवस्थेत त्यांना दादू याने धक्का देऊन रस्त्यावर पाडले. त्यांना काय होते आहे हे कळण्याआधीच दादूने त्यांच्या ओटीपोटी हात व बुक्यांनी पूर्ण ताकद लावून जबरदस्त प्रहार केला. परिणामतः हृदय, फुफ्फुस, पोट, किडनी आदी अवयवांना जबरदस्त मार बसला. अंतर्गत जखमा झाल्या आणि बारकू यांच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. तेव्हा दादूचा आत्मा शांत झाला. बारकू यांना जमिनीवर पालथे करून त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. बारकू यांच्या अंत्यविधीसमयी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रत्यक्षदर्शी ही भयानक घटना बारकू यांचे चुलत भाऊ सुनीलाल पाटील यांना सांगितली. आपल्या भावाची काहीही चूक नसताना दादू चव्हाण याने अशा पद्धतीने त्याचा निर्घृण खून केल्याचा सुनीलाल पाटील यांना संशय आल्यामुळे अंत्यविधी आटोपताच त्यांनी सांगवी पोलीस स्टेशन गाठले. वस्तुस्थितीवर आधारित दादू उर्फ उमेश विश्वनाथ चव्हाण याच्या विरोधात बारकू पाटील यांचा खून केल्याची फिर्याद दिली. फिर्याद दाखल होताच सांगवी पोलिसांना दादू उर्फ उमेश चव्हाण यांच्या विरुद्धचा सबळ पुरावा हाती आला. बारकू पाटील यांना जबर मारहाण करण्याआधी दादूने आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर हातात धारदार चाकू घेऊन बारकू पाटील याला अद्दल घडवण्याचा फोटो व्हायरल केला होता. तो सांगवी पोलिसांच्या हाती आला. या आधारावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा रजिस्टर नंबर 232/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) द्वारे गुन्हा रजिस्टर केला व संशयित दादू उर्फ उमेश विश्वनाथ चव्हाण याच्या हातात बेड्या ठोकल्या. पुढील तपासाची जबाबदारी उपनिरीक्षक सुनील वसावे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.